हॅलो रामकृष्ण हरी. माझा जर आवाज व्यवस्थित वाटत असेल तर थोडी कमेंट करा. ठीक, येतो ना व्यवस्थित आवाज? ठीक. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. श्री गुरु रंगनाथ महाराज की जय. श्री गुरु मदन महाराज की जय. संत गोपालेश्वर महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति. आज पवित्र पावन या शुभदिनी विठू माझा लेकुरवाडा या फेसबुक पेजवर मला लाईव्ह येण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. एरवी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायातील संतांनी एक अलौकिक क्रांती केलेली हरिनामाची. हरिभजनी धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. मध्यंतरी काही समाजकंटक मंडळींना असं वाटलं असेल की कोरोना आला आता कीर्तन बंद होतील, पण तरीसुद्धा वारकरी संप्रदायाचा हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया अतिशय सक्रिय झालेला आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या बांधवांनी, समाजसुधारकांनी फेसबुक असेल, यूट्यूब असेल, सोशल मीडिया याचा योग्य तो वापर करून वारकरी संप्रदायाचा मेसेज घरोघरी पोचवत आहेत, पोचवलेला आहे आणि पोचवितही आहेत. हीच तर खरी वारकरी संप्रदायाची एक क्रांती आहे आणि अतिशय ही गौरवास्पद बाब आहे आणि काळानुरूप आपल्याला वागावंही लागेल. म्हणून हा काळ सोशल मीडियाचा आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा काळ आहे, प्रसार माध्यमाचा काळ आहे. म्हणून वारकरी संप्रदायसुद्धा हळूहळू बदलत आहे. म्हणून आमचे ऋषिकेश दादा, जे की आमचे श्री हरिभक्तीपरायण जीवस्य कंठस्य पांडुरंग महाराज यांचे बंधुराज आहेत, त्यांनी खूप आग्रह केला की बाबा तुम्ही या पेजवर बोला. मला 2-3 पेजवर बोलण्याची संधी आली होती, परंतु मी ती डावलली. आणि आज ही विठू माझा लेकुरवाडा अक्षरशः नावालाच मी आकर्षित झालो आणि या प्रेमबंधनामध्ये मी गुंतले गेलो. आणि म्हणून मला विषय देण्यात आला की संत कसे असतात. काल थोडी प्रिंट मिस्टेक झाली होती, संत कसे असावे त्याबद्दल मी क्षमा मागतो. मला काही फारसं याचं ज्ञान नाही, म्हणून मी त्या बॅनरवर वगैरे बघितलं सुद्धा नाही. वास्तव संत कसे असावे हे की याच्यावर मी कसा बोलेन. निश्रय गुण्यम पथि विचारताम को विधी को निषेधाह, तया करणे आतू घडे त्रैलोक्याचा घातू परित्रेने केली ही मातू बोलू नये, असं संतांचं जीवन आहे. संत कसे असावेत यापेक्षा आमच्या प्रिय मित्र प्रसाद महाराजांनी एक सुझाव दिला की मला संत कसे असतात असा शब्द असावा. आणि म्हणून त्यात आमच्या ऋषिकेश दादांनी, पांडुरंग महाराजांनी सुद्धा, गजानन महाराज मवाळ आदी संत मंडळींनी ताबडतोब ॲक्शन घेतली आणि संत कसे असतात यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. त्यातल्या त्यात आमचे प्रिय मित्र धनंजय महाराज चव्हाण यांनी सुद्धा अगदी क्षणात ते बोर्ड बदलून दिलं आणि सांगितलं बाबा ती प्रिंट मिस्टेक आहे. अतिशय सुंदर विषय मला मिळालेला आहे, संत कसे असतात. तसं तर हे विडंबनच आहे. संतांचे लक्षणं सांगण्यासाठी त्याला अंगाने साधू व्हावा लागतो, संत व्हावे लागतात. तरीचे महिमान येईल कळू, का म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीचं महिमान येईल कळू.
परंतु एक विडंबना असे की मी काही संत नाही, मी विषय लंपट आहे, मी लोभी आहे, मी कामी आहे, मी मूर्ख आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी मूढ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी संतांचे गुण वर्णन करणे, संत कसे असतात हे सांगणे म्हणजे काठी टिबू चाचुवरी मापसुये सागरी या पद्धतीने होईल. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेको, तरी संत कृपा दीपको स्वजवळ असे. म्हणून संतांचे लक्षण वर्णन करणे म्हणजे तो माझा दुराग्रह ठरेल. एखाद्या दुराग्रही मनुष्याने समुद्र उपसण्याचा प्रयत्न केला, तोही सुद्धा एका गवताच्या काडीने गवताची काडी घेतली, समुद्राच्या काठावर बसला आणि त्याने प्रण मांडला की मी हे बघा समुद्र कोरडा करणार. अरे बाबा, तुझं साधन चुकलेलं आहे. एका गवताच्या काडीने थेंबा थेंबाने समुद्र कसा कोरडा करशील? तो त्याचा जो प्रयत्न जसा अशक्य प्राय आहे, तसाच संतांचे गुण वर्णन करणं म्हणजे माझ्या अधिकाराच्या पलीकडचा तो प्रसंग आहे. परंतु मला विषय मिळाला. आमच्या पांडुरंग महाराजांनी, गजानन महाराजांनी हट्ट धरला की बाबा या विषयावर बोला, आणि म्हणून मला सुद्धा तो विषय आवडीचा आहे. मलाच काय, साक्षात जगन्नायक भगवान परमात्म्याच्या जिव्हाळ्याचा विषय तो आहे. तेही प्राणा परवते आवडते मज निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्ताच्या चरित्राचं गान करतात, भगवान परमात्म्याला ते प्राणाहून प्रिय आहेत. हे अर्जुना, मला ते प्राणापेक्षाही प्रिय आहेत. आणि एरवी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि संतांची भूमी असल्यामुळे संतांचे गुणवर्णन करणे एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणून मी संतांचे गुण वर्णन करण्यासाठी उद्युक्त झालेलो आहे. संत हे तर गुणनिधी आहेत. अपार गुणांनी त्यांच्या ठिकाणी आश्रय केलेला आहे. परमात्म्याचेच ते अंश आहेत, परमात्मा स्वरूपच आहेत. अनंतस्य गुणान्मा अनंतान हे जसं परमात्म्याचं आहे, तसंच ते परमात्मा स्वरूप असल्यामुळे तेही गुणनिधी आहेत. अनंत गुण आहेत त्यांच्यामध्ये. नव्हे नव्हे अनंत गुणांनी आश्रय संतांच्या चरणाचा केलेला आहे. गुणांना सुद्धा प्रसिद्धी मिळवायची होती म्हणून त्यांनी संत चरणाचा आश्रय घेतला. म्हणून असे गुणनिधी संत, आणि त्या संतांचे चरित्र आज मला गाण्याची संधी आमचे विठू माझा लेकरवाळा या पेजच्या माध्यमातून मिळालेली आहे. खरोखर मी भाग्यवान आहे. सोशल मीडिया आज सक्रिय झाला आणि वारकरी संप्रदायाचा मॅसेज घेऊन घरोघरी पोचत आहे. याची सुद्धा खरोखर संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली. वेगवेगळे पेज आज संप्रदायाचा प्रचार प्रसार करीत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी. अनेक संत इथं जन्माला आलेले आहेत. गोरख जन्मला उकरड्यात, कानिफा गजकरणात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचुनी प्रगटले. अनेक संतांनी इथं जन्म घेतलेला आहे. इथे एक संत म्हणून नाहीत. प्रत्येक भूमीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गावामध्ये, पंचक्रोशीमध्ये पूर्ण संतांनी अवतार धारण केलेलं आहे या महाराष्ट्र भूमीमध्ये. म्हणून आज संतांचे गुण वर्णन करण्याचा योग मला प्राप्त झाला. खरोखर आज मी धन्य झालो. संतांचे गुण वर्णन करणं कठीण आहे, तरी सुद्धा मी प्रयत्न करतो. क्षमा जर चूक झाली तर मला क्षमा करावी. आणि संत हे क्षमाशील आहेतच, आपणही क्षमाशील आहात, म्हणून मला लहान बंधू म्हणून क्षमा करावी. कोणी जर विचार करेल का संतांचे लक्षण वर्णन करून, संतांचे गुण वर्णन करून, संतांचं चरित्र वर्णन करून, संतांचे लक्षण वर्णन करून आम्हाला काय मिळणार? तर माझे सद्गुरू श्री गुरुवर्य भाऊ नेहमी सांगायचे, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. सिद्ध पुरुषाचे लक्षण हे साधकासाठी साधन बनत असतात. पण आदम पुरुषाचे लक्षण वर्णन करून काय फायदा होणार आहे? सामान्य पुरुषाचे अनुभव वर्णन करून काय फायदा आहे? म्हणून अनुभव हे असामान्य पुरुषाचे वर्णन करावेत. लक्षणे हे असामान्य पुरुषाचे वर्णन करावेत. ज्यांच्या चरित्रामध्ये काहीतरी अपूर्वता आहे अशांचे चरित्र वर्णन करावे.
म्हणून संतांच्या चरित्रामध्ये अपूर्वता आहे. संतांचे चरित्र हे परमात्म तेजाने परिपूर्ण आहेत. म्हणून संतांच्या चरित्राने साधकांचं जीवन हे दृढ बनत असतं. साधकाला साधना करत असताना विशिष्ट फलाप्रत पोचायचं असेल तर सिद्ध पुरुषाचे लक्षण त्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून आज त्या संतांचे चरित्र गुरुवरे भाऊंनी त्यावेळेस आम्हाला पाठशाळेमध्ये शिकवलेले, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. मग सिद्धांची लक्षणं साधकासाठी ते आचरणीय बनत असतात. महाजनो येन गतस्स पंथा, त्यांनी दाखवून दिलेला मार्ग आमच्यासारख्या सामान्य पुरुषाला चालत असताना तो भगवान परमात्म्यापर्यंत नेऊन पोचवणारा ठरत असतो. तुका म्हणे तुम्ही चाला ह्याची वाटे. तुकोबराने अनेक ठिकाणी सुद्धा सांगितलेले आहे, भरवसेनी भेटे पांडुरंग. माझा विश्वास आहे की तुम्ही मी दाखवलेल्या वाटेने चला, तुम्हाला साक्षात भगवान परमात्मा भेटल्याची मी साक्ष देतो. मला खात्री आहे की तुम्हाला पांडुरंग परमात्मा भेटेल. म्हणून धन्य वारकरी संप्रदाय. अनेक पंथ या महाराष्ट्रामध्ये तोंड वर काढत आहेत आणि नुसता थापा मारतात की तुम्हाला देव दाखवतो. परंतु तुकोबरायांनी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगितलेली की तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे. भरवसा देतात, खात्री देतात की भरवसेनी भेटी पांडुरंग. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून परिते फळी संप्रदाय उपासली आहे. तुम्ही जर ज्ञान कितीही प्राप्त केलं परंतु योग्य संप्रदाय नसेल तर ते ज्ञान फलीभूत होत नाही. म्हणून वारकरी संप्रदायच या ठिकाणी तारक आहे, उद्धारक आहे. म्हणून अनेक पंथ असतील परंतु वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानोबरायासारखा संत नाही, श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही. म्हणून आज त्या संतांचे गुणवर्णन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, ते पण लॉकडाऊनमध्ये. खरोखर कोरोना ही महामारी आली या विश्वामध्ये, परंतु संप्रदायाचं अतिशय मोठी क्रांती झालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढे कीर्तन कथा कीर्तन होत नव्हते तेवढे सोशल मीडियाच्या माध्यमातून गावोगावी होत आहेत. वारकरी संप्रदाय थांबला नाही. वारकरी संप्रदाय ज्या दिवशी सूर्याची गती थांबेल त्या दिवशी संतांनी दिलेला बोध थांबेल. चंद्र ज्यावेळेस आपलं तेज थांबवेल, सूर्य ज्यावेळेस आपली गती थांबवेल, नदी ज्यावेळेस आपला प्रवाह खंडित करेल, वाहन थांबवेल, समुद्र ज्या दिवशी शुष्क होईल त्या दिवशी वारकरी संप्रदायाचा बोध बंद होईल. तोपर्यंत बोधयंत परस्परम ही वारकरी संप्रदायाची विशेषता आहे. म्हणून आज संतांचे गुणवर्णन करायचे. कसे असतात संत? ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कोण. आम्ही तर खरोखर संतांच्या सहवासात राहतो. खूप आनंद होतो. काल ज्या महापुरुषांची 80वी पुण्यतिथी साजरी केली संपूर्ण महाराष्ट्राने, ते सद्गुरू ब्रह्मीभूत ब्रह्मलीन सद्गुरू विनायक महाराज साखरे उर्फ दादा महाराज, ते आमचे आजीगुरू आहेत. त्यांचे पट्ट शिष्य सद्गुरू रंगनाथ महाराज, रंगनाथ महाराजांचे पट्ट शिष्य कृपांकी शिष्य सद्गुरू भाऊ महाराज, आणि त्या भाऊ महाराजाकडे आम्ही पाठशाळेमध्ये अनेक वर्ष अध्ययन केलं. म्हणून संतांच्या सहवासामध्ये आम्ही राहिलो. जरी आम्ही संत नसलो तरी सुद्धा आम्ही संतांना जवळून पाहिलेलं आहे. संतांच्या सहवासामध्ये आम्ही वाढलेलो आहे. म्हणून संतांचे गुण वर्णन करणं एक आमच्यासाठी फार महत्वाची पर्वणी आहे. संतांचे गुण वर्णन करत असताना नारदांनी सांगितलेले नारद भक्ती सूत्रात, महत्संगस्तु दुर्लभो दुर्गमो अमोघश्च. कठीण आहे परंतु परमेश्वराची कृपा झाली तर ते सहज शक्य. यावन्नानुग्रह साक्षात जायते परमेश्वरात, तावन्न सद्गुरु कश्चित सशास्त्रम नोपलभ्यते. जोपर्यंत पांडुरंग परमात्म्याची पूर्ण कृपा होत नाही तोपर्यंत सत्शास्त्र आणि संत भेट होत नाही. संत भेटल्यानंतर संत कळणे आहेत. आम्हाला संत भेट झाली ही
संत भेट कळली, मात्र आम्ही संत झालो नाही, त्या वाटेने पादक्रमण करीत आहोत. संत लक्षण सांगणं हे काळाची गरज आहे. मागेही संत होते, आजही संत आहेत, या पुढेही राहणार आहेत. रविश्चंद्र घना वृक्षो मध्यो गावोश्य सज्जना येते परोपकारार्थम युगे देवीना निर्मिता. प्रत्येक युगामध्ये या 7 वस्तू असतातच. तसे संत मागेही होते, आजही आहेत आणि पुढे सुद्धा राहणारच आहेत. म्हणून त्या संतांचे गुण, संतांचं चरित्र या विश्वाला तारक आहे. अनेक संत होऊन गेले, विश्वमाऊली ज्ञानोबारायांसारखे, जगद्गुरु तुकोबारायांसारखे, संत चोखोबारायांसारखे. काय संतांनी क्रांती केली. वारकरी संप्रदायातले संत तर एवढे श्रेष्ठ आहेत, म्हणून आमच्या ऋषी महाराजांनी अतिशय सुंदर पेजचं नाव दिले, विठू माझा लेकरवाळा. संत किती मोठे होऊ शकतात, किती व्यापकता संतांच्या अंगी येऊ शकते. अक्षरशः देवाच्या खांद्यावर बसण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. एवढे महान महान संत, म्हणून आम्ही वारकरी संप्रदायामध्येच वाढलो, वारकरी संप्रदायामध्येच राहणार आणि पुन्हा जर जन्माला आलो तर वारकरी संप्रदायाचंच कार्य करणार. अनेक पंथ असतील, सांगा त्यांचे पंथ अनुयायी किंवा त्यांचे धर्मगुरू देवाच्या खांद्यावर बसलेले आहेत, आणि त्यांचे जर धर्मगुरू देवाच्या खांद्यावर बसलेले असतील तर आम्ही त्यांचा पंथ स्वीकारू. परंतु आमच्या पेजचं नाव काय? विठू माझा लेकरवाळा. संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती या खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, असे संत आहेत वारकरी संप्रदायामध्ये. संगे गोपाळांचा मेळा. या भारत देशामध्ये 130 कोटी जनता आहे, विश्वातली तर मोजलीच नाही. आता मोजताना आकडे कमी करावे लागणार आहेत, कारण कोरोना आला. आपण सुद्धा सुरक्षित राहा घरी. कोरोनामुळे किती संख्या कमी होईल सांगता येत नाही, परंतु असं म्हणतात की आतापर्यंत कोरोनाने माळकरी नेला नाही आणि नेणारही नाही. आतापर्यंत मांसाहारी नेला नाही, नेणारही नाही. आतापर्यंत दररोज आंघोळ करणारा नेला नाही, नेणारही नाही. म्हणून जरा सुरक्षित राहा. हिंदू संस्कृती, इंडियन कल्चर इज ग्रेट कल्चर. वारकरी संप्रदाय एवढा सामान्य नाही. सराम माम पिबेत कलज्जम माम बक्षेत. दारू पिऊ नका, दुसऱ्याची हिंसा करू नका, दररोज स्नान करा, शुचिरभूत राहा, स्वतःची पवित्रता राखा. हे जे वारकरी संप्रदायाने शिकवून दिलेली ती आजचीच नाही बाबा. आजार आला म्हणून नाही, पावसाआधी वळण म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. खूप आनंद झाला मला या पेजचं नाव ऐकून, विठू माझा लेकरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, बंका आकडीवरी, सोखा जीवा बरोबरी, नामा करांगुळी धरी, जने म्हणे गोपाळ करी भक्ताचा सोहळा. अनेक संतांचा सोहळा या पांडुरंग परमात्म्याने केला. भाग्यवान आहोत आम्ही, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. पांडुरंग परमात्म्याचे दास आम्ही झालो, भाग्यवान आहोत आम्ही. अरे म्हणता, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचा आहे देव, काय कळी काळाचा वेव. मत भयात वाती वातोयम सूर्यस्तपती मत भयात वर्षिती मे गो बनगो भाती मत भयात. आम्हाला कोणाची भीती नाही आता. बळीया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव. सगळ्या विश्वामध्ये देवाचा देव पांडुरंग परमात्मा असल्यामुळे आम्हाला भीती नाही. असे निर्भयता संतांचा महत्वाचा गुण आहे. संतांच्या चरित्रामध्ये सर्वात जास्त जर चरित्र उपासल्यानंतर, वारकरी संप्रदायात आल्यानंतर सर्वात महत्वाचा गुण जर काय असेल तर निर्भयता येते. मी नेहमी सांगत असतो. आता कथा कीर्तन बंद झालेली आहेत, परंतु वारकरी संप्रदायातले वारकरी कीर्तन झाल्यानंतर जे भजनी मंडळी आहेत, जे मृदंगाचार्य आहेत, सामान्य गायक आहेत. आज आमच्यासारखे महाराज आमच्याजवळ 4 चाकी गाड्या आहेत. कीर्तन संपल्यानंतर आम्ही गाडीत बसतो आणि निघून जातो. परंतु भोळे भाबडे जे वारकरी आहेत,
आजही मोटरसायकलवरती बाहेर पडतात. कीर्तन झाल्यानंतर त्यांना कोणी झोपा म्हणत नाही महाराज. कीर्तनाला येईपर्यंत सर्वजण त्यांना फोन करतात, कुठपर्यंत येत महाराज, कुठपर्यंत येत, पोचलात का, कीर्तन लवकर सुरुवात करायचं आहे. परंतु कीर्तनावरून जाताना कोणी त्यांना विचारत नाही महाराज पोहोचलात का. आणि 11:30 वाजता तुम्ही घराच्या बाहेर काढून देता. तुम्ही घरी जाऊन सुंदर अंगावर घेऊन पांघरून झोपून राहता. आणि ते महाराज लोक मोटरसायकलवर बिचारे हिवाळा असेल तर कडाड्याच्या थंडीत, उन्हाळा असेल तर तापमानामध्ये घरी निघतात. रात्रीच्या टायमामध्ये तुम्हाला दरवाजाच्या बाहेर येण्याची हिंमत नाही. पण आमचे वारकरी संप्रदायातील भोळे बाबडे वारकरी मोटरसायकलवर आपल्या घरी येतात, दोघं तिघं. ही निर्भयता वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतरच मिळते. म्हणून वारकरी संप्रदाय जर पहिलं काय देत असेल तर अभयाचं दान देतो, घाबरू नको. बाकीचे जरी ब्रीदवाक्य असतील इतरांचे, पण वारकरी संप्रदाय तो अनुभवतोय दररोज. हजारो शेकडो टाळकरी आहेत, शेकडो मृदंगाचार्य आहेत, शेकडो भजनी आहेत, त्यांना कोणी विचारत नाही. आणि त्या देतातच काय पैसे. काही लोक बोलबाला करतात की वारकरी संप्रदायामधले लोक पैसे घेतात. अजिबात नाही बाबा. वारकरी संप्रदायासारखा निरीच्छ संप्रदाय कोणताच नाही. म्हणून अभयाचं दान देणारा पहिला संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून हे अभयता संतांकडे असते. नामा जन्म मरण नाही धाक, कशाच प्रकारचा आम्हाला धाक नाही. कळी काळावर घातली कास, एक एकाहुनी बळी रे, हे संतांचं चरित्र आहे, संतांचं गुण आहे. संत काय सामान्य आहेत. आमच्या ध्रुवबाळाने मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला आणि साक्षात वैकुंठामध्ये गेले. ही शक्ती आहे. मागे ऋषीश्वर झाले थोर थोर, सांगा कलेवर नेले कोणी. आता परवाला आमच्या आदिशक्ती मुक्ताईची समाधी सोहळा पार पडला, समाधी उत्सव पार पडला. समाधी घेतली मुक्ताईने आमच्या तापी नदीच्या तीरावर. वीज कडाडली आणि मुक्ताबाई त्यामध्ये गायब झाल्या. आई शक्ती इतर लोकांमध्ये, पण वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबारायासारखे महात्मे सदैव वैकुंठाला गेले. प्रयाणकाली देवी मान पाठविले, कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणी सकळ संता तोषविले. एवढे महान सत्पुरुष या संप्रदायाने प्रसवलेले आहेत. मग त्या संतांचे गुण वर्णन करणं कठीण आहे. आणि वेळेचंही बंधन आहे. अनेक संत या भारत भूमीमध्ये जन्माला आलेले. बलिर्बिभीषणो भीष्म, प्रल्हादो नारदो ध्रुवा, त्यामध्ये ध्रुवबाळाचा आपण पाहिलेले चरित्र. षडयते वैष्णवस्तेषां स्मरणं पापनाशनम, सामान्य गोष्ट आहे. बलिराजा हे वैष्णव आहेत, बिभीषण हे वैष्णव आहेत, भीष्म वैष्णव आहेत, प्रल्हाद हे वैष्णव आहेत, ध्रुवबाळ नारदजी हे वैष्णव आहेत. अशा महापुरुषांचं जर स्मरण जरी केलं तर पापाचं क्षालन होते. हे संतांचं सर्वात महत्वाचा गुण आहे, चरित्र आहे संतांचं. ही संतांच्या चरित्राची अपूर्वता आहे. देवाचं नाव घेतल्यानंतर दोष जातात, पातकं जातात. आणि आमच्या वैष्णवांचे नाव घेतल्यानंतर सुद्धा पातकांची होळी होते. एवढी महान शक्ती वैष्णवामध्ये आहे. म्हणून ही संतांच्या चरित्राची अपूर्वता आहे. षडयते वैष्णवस्तेषां स्मरणं पापनाशनम. नारद भक्ती सूत्रातलं आपण सूत्र घेतलेलं आहे. तर ती भक्ती सुद्धा माझ्या ठिकाणचं पाप जावं यासाठी नारदांच्या चरणाची अपेक्षा करते. भो भो साधू क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशे दर्शनम तव लोकस्य सर्वथा अघहरम परम. हो नारदजी, थांबा थोडा वेळ, थांबा थोडा वेळ. सामान्य थोडं आहे. भक्ती सुद्धा अपेक्षा करते संतांची. मग सनकाधिकाने सुद्धा भक्तीचा त्या ठिकाणी उद्धार केला. भक्तीचे जीर्ण झालेले 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य यांना पुनर्जीवित केलं. नव्हे त्यांना जी मरकळ प्राप्त झालेली होती
ते जे विकलांग झाले होते त्यांना सुदृढ केलं, बलशाली केलेलं आहे. आणि भक्तीसुद्धा जीर्णताम गतः, जी जीर्ण झालेली भक्ती तिला सुदृढ केला आणि सांगितलं निरंतरम वैष्णव मानस आणि भक्तेशु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धर्त्री भवरोग हंत्री सात्वंच तिष्ठंच सुधैर्य संश्रया निरंतरम वैष्णव मानसाने जा, निरंतर वैष्णवांच्या हृदयात जाऊन स्थिर राहा. म्हणजे भक्तीचा सुद्धा आधार वैष्णव आहेत. एवढे वैष्णव श्रेष्ठ आहेत ज्यांच्या चिंतनाने मनुष्याचं पापाचं क्षालन होते. भक्ती सुद्धा अपेक्षा करते. दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम, म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनाने पापाचं क्षालन होते. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पाप नाशे दरुषणे, हे जे संतांचे वचन आहेत, हे जे संप्रदायाचे ब्रीद वाक्य आहे त्याच्यासाठीच आहे. म्हणून अनेक संत होऊन गेले, अनेक महापुरुष होऊन गेले या भारतभूमीमध्ये, ज्यांचं चिंतन केल्यानंतर पुण्याची उत्पत्ती. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा, बाप पुण्यश्लोकोची वैदेही पुण्यश्लोको जनार्दना. काय महापुरुष होऊन गेले. पुण्यश्लोको नलो राजा, ज्यांच्या स्मरणाने मनुष्य पुण्यवान होईल. पुण्यश्लोको युधिष्ठिरा, ज्या युधिष्ठिराचं महाभारत नुकतंच आपण पाहिलेलं आहे. भाग्यवान आहे आपण, रामराज्यामध्ये जन्माला आलो. सन्माननीय मोदी साहेबांमुळे, महाराष्ट्राचा हिरा प्रकाशजी जावडेकर यांच्यामुळे परत या महाराष्ट्राला रामायण आणि महाभारत पाहता आलं. ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. त्यांच्यामुळे 40 वर्षापासून एक कैदेमध्ये असलेलं रामायण महाभारत आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रवासियांना पाहायला मिळालं. भाग्यवान आहोत आपण. लहानपणी बालपणात पाहिलेलं होतं, ते पण एक रविवारी लागायचं. आज सातत्याने आपण पाहिलेलं आहे. खेद वाटतो कधी कधी या महाराष्ट्रामध्ये सुद्धा. काही भ्रष्ट नेते म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये रामायण महाभारताची गरज नाही, पण त्यांच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या लोकांनी शेण फेकलं अक्षरशः. अरे जा, आजही या महाराष्ट्राला रामायण आणि महाभारताची गरज आहे. कोणताही शो दाखवा, त्याची TRP कमी, आणि रामायण आणि महाभारत एवढा अतिउच्च कोटीचा ग्रंथ सगळ्या महाराष्ट्रातील तमाम हिंदूजनांनी पाहिला आणि एक घोषणा केली की सर्वात श्रेष्ठ जर काय असेल आणि आम्हाला जर कशाची गरज असेल तर रामायण महाभारताचीच आहे. कल्पना करा, एकदा कदाचित रामायण महाभारत जर नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा घडले नसते, छत्रपती शंभू राजा सुद्धा घडले नसते. ही महाभारताची रामायणाची देण आहे. वर्ल्ड रेकॉर्ड व्हावेत म्हणून रामायण महाभारताची आज गरज आहे. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोकोच वैदेही पुण्यश्लोको जनार्दन. म्हणून हा श्लोक फार जुन्या काळात लिहिला गेला गडे हो. यदा कदाचित हा श्लोक जर आता लिहिला गेला असता तर त्याच्यात आणखी एका पुण्यश्लोकाचा समावेश झाला असता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यामधून सुटल्या गेल्या, कारण श्लोक अति प्राचीन आहे. तो निश्चित ज्या महापुरुषांनी हा श्लोक निर्माण केला त्यांना खंत वाटत असेल की मी अहिल्याबाई होळकरांचं नाव यामध्ये नमूद केलं पाहिजे होतं. जे जे मंदिरं दिसतात, जे जे देवतालय आहे, जे ते शिवालय आहेत, ते मंदिर जर कोणामुळे उभे असतील, जे ज्योतिर्लिंग कोणामुळे उभे असतील तर ते अहिल्याबाई होळकरांमुळे आहेत. म्हणून त्या पुण्यश्लोक आहेत. अशा पुण्यश्लोकाला विसरता कामा नये. वारकरी संप्रदायाने केव्हाच जातीपातीचा त्या ठिकाणी राजकारण केलेलं नाही. म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या खऱ्या पुण्यश्लोक आहेत. आज मंदिरं दिसतात लोकांना, वा वा वा, पण मंदिराचं सोनं गहाण ठेवा आणि त्याच्यावर कर्ज काढा. विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमच्याकडे जर बटाट्यातून सोनं काढणारे नेते असतील तर मग आमच्या मंदिराचं सोनं घेण्याची काय अडचण आहे? नाही देणार आम्ही. ती आमची आणबान शान आहे.
आमच्या हिंदू धर्मामध्ये किती दारिद्र्य आलं म्हणजे पत्नीचं मंगळसूत्र विकत नसतो आम्ही. तसं आमचं ते पत्नीचं मंगळसूत्र सौभाग्याचं लेणं आहे, तसं आम्ही आमच्या प्रभू परमात्म्याला आमच्या उत्पन्नातला हिस्सा आम्ही दान केलेला आहे. म्हणून साहेब, बुद्धीचे फवारे दुसरीकडे वापरा. असं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्या पुण्यश्लोक आहेत. हे संतांचे गुणवर्णन आहे, संतांचं चरित्र आहे. हे संत महान आहेत. गुरुवर्य आमचे तुंतुणे स्वामी, जे की माझ्या सद्गुरू भाऊंचे लढीवाळ शिष्य आहेत. तुंतुणे स्वामी महाराज म्हणजे 5 भाषेवर प्रभुत्व आहे त्यांचं. संस्कृत पाण्यासारखी तयार, इंग्रजी तयार, कानडी तयार, हिंदी तयार, आणि एवढे नम्र तुंतुणे स्वामी महाराजासारखा महात्मा आता नाही होणार. किती विद्या आहे, परंतु तरी सुद्धा अतिशय नम्रता आहे. 2 महापुरुषांचं दूध प्राशन केलेले सद्गुरू भाऊ महाराज आणि धर्माच्या बाबतीत सद्गुरू वेदशास्त्र संपन्न प्रकांड पंडित महान भीष्माचार्य वक्ते बाबा, या 2 गुरूंचं ज्ञान ज्यांनी आत्मसात केलं ते पूजनीय तुंतुणे महाराज आहेत. ते एक संतांची व्याख्या सांगत असतात. धर्मानुवर्तिना संता वेदानुवर्तिना संता सत्या जायते दया याच दानेन वर्धते क्रोधात नश्यती क्षमायाम तिष्ठती सा एव धर्मा. स्वामीजींची वाचा फार मधुर. वीर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांनी हे लक्षण सांगितलेलं होतं. सत्या जायते दया याच दानेन वर्धते क्षमायाम तिष्ठती क्रोधात नश्यती सा एव धर्मा. आणि त्या धर्मानं जे वर्तन करतात त्यांना संत म्हणतात. ते संत कसे असतात? महाराज म्हणतात ते संत हे वेद मार्गाने वर्तन करतात. वेद मार्गे मी गेले त्याची मार्गे चालेलो वेदानुवर्तीन हा संत. तसं तर मुमुक्षु पाठशाळेचे संत लक्षणं म्हणजे 5-5 ओळ्यांची त्या ठिकाणी परिष्कार आहेत. आणि मुमुक्षु पाठशाळा म्हटलं की परिष्कार सांगणं हे गरजेचंच ठरते. खूप महान आहे मुमुक्षु पाठशाळा आमची. पण आज मुमुक्षु पाठशाळेमध्ये सद्गुरू भाऊ महाराज नाहीत. त्यामुळं मुमुक्षु पाठशाळेकडे आज ते परिष्कार सांगण्यासाठी कोणी उरलेलं नाही. आहेत आमचे उत्तराधिकारी पूजनीय वंदनीय तुंतुणे महाराज आहेत, पूजनीय वंदनीय गुरुवर्य गणेश महाराज आहेत. परंतु अतिशय सुंदर पाठशाळेने आम्हाला संत लक्षणं सांगितलेले आहेत. संत त्यांनाच म्हणावं. नारदजींच्या चरित्रातून आपण पाहिलं तर यज्ञात्वा मत्तो भवती, जे जाणला असताना, ज्या भगवान परमात्मा स्वरूपाला जाणला असताना ते प्रेम स्वरूपा भक्ती अंगावर बांधले असताना ते संत कसे होतात? मत्त होतात. उन्मादवत अवस्था त्यांना प्राप्त होते. पूजनीय वंदनीय आताच नुकतंच ज्यांचं नारद भक्तिसूत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिल्या गेलं ते पूजनीय वंदनीय 1008 स्वामी हरीश चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज फार दिव्य महात्मे आहेत, महापुरुष आहेत. आणि मी भाग्यवान आहे की माझ्या जन्मभूमीमध्ये श्री क्षेत्र महागावमध्ये स्वामीजी 12 वर्ष राहिले संत गोपालेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये. असे महान सत्पुरुष त्यांनी सांगितलं नारद भक्तिसूत्रामध्ये संतांची काय अवस्था आहे. कधी कधी संत हे मूढवत उन्मादवत ही त्यांची अवस्था आहे. गुरुवारी भाऊ सांगायचे 7 अवस्था साधूंच्या. यज्ञात्वा मत्तो भवती, उन्मत्त होतात कधी कधी. उन्मादवत अवस्था आहे संतांची. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगू दशा. विदर्भामध्ये तर विदेही संत आहेतच, परंतु नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा संत पाहिले की विदेही संत. संत आत्माराम बाबा मांदळीचे साक्षात भगवत स्वरूप संत महापुरुष आहेत. असे विदेही संत विदर्भामध्ये पुष्कळ आहेत. ते उन्मादवत अवस्था आहे त्यांची. काय त्यांचे मत्त उन्मत्त होतात.
वागत गदाद्रवते यस्य चित्तम रुदत्ते भीक्ष्णम हसते क्वचिच्च विलज्य उद्गायते नृत्यते च मद्भक्तियुक्तम भुवनम पुनाती. ते संत उन्मादवस्था प्राप्त झाल्यानंतर कधी कधी वाणी सद्गदित होते. वागत गदाद्रवते यस्य चित्तम, चित्त द्रवीभूत होते. रुदत्ते भीक्ष्णम हसते क्वचिच्च, कधी कधी रडायलाही लागतात, कधी कधी हसायलाही लागतात, कधी कधी नाचायलाही लागतात. विलज्ज होऊन नाचतात. मीराबाई जशा नाचायच्या तसे नाचतात. पूजनीय गुरुदेव स्वामीजींनी त्यांच्या नारद भक्तिसूत्रामध्ये प्रवचनामध्ये एक चैतन्य महाप्रभूजींची कथा सांगितली, तेवढी सांगतो. गुरुमुखातून आलेले अक्षर आहेत म्हणून सांगतो. संतांच्या मुखामधून आलेल्या अक्षरांचा स्वीकार करावा. ते अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. जसे देवाच्या मुखातून निघालेले अक्षर असतात तसे संतांच्या मुखामधून आलेले अक्षर ते अमृत वचने असतात. चैतन्य महाप्रभू एक महान सत्पुरुष उन्मादवत अवस्था प्राप्त झाली. एकदा मथुरेला आले वृंदावनला जाण्यासाठी. रेल्वे स्टेशनवर उतरले. उतरल्याबरोबर तिथले पंडे होते. पंडे असतात जसे पंढरपूरला जर तुम्ही गेलात तर बडवे, तुळजापूरला गेलात तर भोपे आहेत तिथं. फक्त महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर असं आहे की जिथं तुम्हाला कोणीच अडवणार नाही दान दक्षिणा देण्यासाठी. ते म्हणजे माझ्या विदर्भ पंढरी समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय. समर्थाच्या मंदिरात या शेगावला दर्शनाला, कोणी तुम्हाला अडवणार नाही, तुम्हाला दान दक्षिणा टाका म्हणणार नाही. तिथली शिस्तच ती आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही स्वयंप्रेरणेने स्वयंशिस्तीत याल. म्हणून मी सर्वांना विठू माझा लेकरवाळा या पेजच्या माध्यमातून आमंत्रणही देतो की या एकदा आमच्या समर्थाच्या दर्शनाला. महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आस्वाद घेत आहेत कार्यक्रमाचा, म्हणून सर्वांनी या एकदा दर्शनाला समर्थाच्या. पण एक पंडा होता, तो गेला चैतन्य महाप्रभूचा हात धरला. महाराजजी वृंदावनला यायच. आनंद झाला चैतन्य महाप्रभूला. अवस्था संपन्न महात्मेत महापुरुष आहे. पंडाला सुद्धा वाटलं की एवढा महात्मा जर एका हाकेमध्येच जर हो म्हणतो, याचा अर्थ हा धंदा चांगला होणार. पण कधी कधी निशाणा चुकतो म्हणतात. पंड्याने महाराजांना हातात घेतलं, हाताला धरलं आणि वृंदावनला नेलं. चैतन्य महाप्रभू असे दिव्य महात्मे वृंदावनची भूमी दिसल्याबरोबर चैतन्य महाप्रभू वागत गदा द्रवत यश चित्त द्रवीभूत होऊ लागले. वाणी सद्गदित होऊ लागली. रुदत्ते विष्णू हसते क्वचिच्छ. तो पंडा जागा दाखवला क्रीडास्त्र देवाच्या. या ठिकाणी देवाने माखन खाल्लं, या ठिकाणी देवाने असं कालियामर्दन केलं, या ठिकाणी देवाने खेळ खेळले, या ठिकाणी देवाने नाना प्रकारच्या लीला केल्या. भगवान परमात्म्याने तृणावर्त नावाचा राक्षस मारला, शक्टासुर नावाचा राक्षस मारला. गवळणीची मटकी इथंच फोडली, इथंच माखन खाल्लं देवाने, इथलीच माती खाल्ली भगवान परमात्म्याने. आहा, चैतन्य महाप्रभू धन्य समजू लागले ते देवाची लीलास्थान क्रीडास्थळ पाहून, आणि एकदम भाव विभोर झाले. आणि मद्यपी जसा भुलून पडतो, उन्मादवत नाचतो, त्या पद्धतीने चैतन्य महाप्रभू नाचू लागले. पंड्या सांगू लागला आपल्या धंद्यासाठी, परंतु धंदा कुठला? दीन रजनी हाची धंदा, गोविंदाची फोडे, दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवते. ही उन्माद अवस्था प्राप्त झाली चैतन्य महाप्रभूला. पंड्यांतर विचार केला, काय चूक झाली आज? किती दिवसापासून धंदा नाही, कोरोना लागल्यापासून, आणि आज हा महात्मा भेटला तर हा सुद्धा नाचतो वेडा पेशासारखा. अरे आपली आज चूक झाली, नाईलाज झाला. तसे संत तर दातृत्ववान असतात, परंतु चैतन्य महाप्रभूची ही अवस्था ही उन्मादवत अवस्था आहे. संतांची ही उन्मादवत अवस्था आहे. अनेक संत होऊन गेले उन्मादवत आहेत. असो ऐसा कुठे आठवायची नाही देहीची विधी भोगुदशा. यज्ञात्मा मत्तो भवती. पुढचं लक्षण सांगितलं नारदजीने, स्तब्धो भवती. ताटच ते प्राप्त होतो भक्ती अंतःकरणात आल्यानंतर. स्तब्धता प्राप्त होते. अरे माणसामध्ये स्तब्धता प्राप्त होईल यात नवल नाही. अरे म्हणतात, यमुना जळ स्थिर स्थिर वाये,
रवी मंडळ चालता स्तब्ध होय, शेष कुर्मवरा चकित राय, बाळास्तन देव विसरली माये ओ, वृंदावनी वेणू कवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय बाजे. यमुना जळ स्थिर स्थिर वाहू लागलं. रवी मंडळ चालता स्तब्ध. सूर्यनारायण कधी आपली गती अवरोधन केली, परंतु देवाने मुरली वाजवल्यानंतर त्या ठिकाणी सूर्य सुद्धा थांबत. पक्षी कुळ निवांत राहिले. पक्षी कुळ सुद्धा निवांत राहतो. ताटस्थ्य भाव. असं म्हणतात, ज्यावेळेस भगवान परमात्मा राम सेतू बांधल्या गेला सीताजीला आणण्यासाठी, सेतू बांधल्यानंतर पुलावरून चालतील ते वानर कसे? पुलावरून नाही चालत. आजही आमच्या वारकऱ्यांमध्ये काही वानर आहेत. वारकरी अरे आम्हीच वानर आहोत. ज्यावेळेस आमचा भगवान परमात्मा श्रीकृष्ण होता त्यावेळेस आम्ही गोपाळ होतो. ज्यावेळेस आमचा देव श्रीराम होता त्यावेळेस आम्ही वानर होतो. आणि आज आमचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. पांडुरंगा बोलो आषाढीच्या वारीला. तू एक पापणी जर उंच केली तर कोरोना पळून जाईल. बोलो आज आमच्या वारकऱ्यांचा काय तुला विटाळ झाला बाबा? बोलो पांडुरंग. पांडुरंग परमात्मा आमचा विटेवर उभा आहे आणि म्हणून आम्ही आज वारकरी झालेलो आहे. हा ताटस्थ्य. ज्यावेळेस श्रीराम परमात्मा पुलावरून चालले होते, ते सेतूवरून चालले होते. जो सेतू आजही आहे या नालायकांच्या डोळ्यात तेल घालण्यासाठी. नसताना आला तर झालाच नसता सेतू असं म्हणला असते. रामच झाला नाही. रावण मानायला तयार आहेत काही, परंतु राम मानायला तयार नाहीत. असो, भगवान परमात्मा ज्यावेळेस ते सेतूवरून चालले होते, मग एवढ्या 18 पद्म वानरांना एवढा सेतू अपुरा पडू लागला. तर ज्यावेळेस मोठमोठाले जलचर प्राणी, मत्स्य, खेकडे, मोठमोठाले जलचर प्राणी, मगरी देवाला पाहायला येऊ लागल्या आणि देवाचं रूप पाहिल्यानंतर त्या तशा स्थिर होऊ लागल्या. ताटस्थ्य भाव प्राप्त झाला त्यांना. स्तब्धता प्राप्त झाली. देवाचं रूप पाहून असे चालू लागले. मग वानर त्यांच्या पाठीवरून चालू लागले. मगरीच्या पाठीवरून उड्या मारून, गदा आणून, तरी मगरनं देवाला पाहिल्यानंतर वैरभाव समूळ विसरली. हो, हे वानर मला माझी भूक तृप्त करेल, परंतु ते खाणं विसरली, वैर विसरली आणि मगर त्या पाठीवरून चालू देऊ लागली. हे परमात्म्याच्या रूपाची शक्ती, भक्तीची शक्ती आहे. ताटस्थ्य याला स्तब्धो होती म्हणतात. पूजनीय स्वामीजींनी एक वृंदावनच्या महात्म्याचं चरित्र सांगितलं होतं. खूपच महान आहेत. पूजनीय स्वामीजी संत असल्यामुळे ते संतांचे चरित्र त्यांच्या मुखातून खूप मधुर वाटतात. म्हणून आम्ही 1 महिनाभर स्वामीजींच्या प्रवचनाचा आस्वाद घेतला. खूप आनंद. दुःख झालं ज्या दिवशी नारद भक्तिसूत्र संपलं त्या दिवशी. वृंदावनमध्ये एक कृष्णदासजी नावाचे भजनरंगी महात्मा होते. स्तब्धो भवती सांगतो. तेवढे भजनानंदी होते. आमच्या महागावला सुद्धा संत शिवानंद महाराज नावाचे संत होते. आज आता ते चापानेरला आहेत. ते सुद्धा फार भजनानंदी आहेत. तबलाही वाजवतात, मृदंगही वाजवतात, हार्मोनियमही वाजवतात. एवढंच नाही, जे धर्माचे विरुद्ध वागतात त्यांनाही वाजवतात. मग असे काही स्वच्छंदी महात्मे असतात. कृष्णदास नावाचे एक बाकी बिहारीचे भक्त होते. एके दिवशी यमुनाजीचं सौंदर्य पाहण्यासाठी गेले आणि यमुना मायच्या भव्य पात्रामध्ये, दिव्य पात्रात जाऊन बसल्यानंतर जणू काय आईच्या पवित्र पदरात बसल्याचा आनंद झाला. ज्याला आईचा पदर आहे ते भाग्यवान आहेत. मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस जेवण झाल्यानंतर आईच्या पदराला हात पुसायचो, तोंड पुसायचो. जेवण झाल्यानंतर माझी आई सुद्धा कॉटनचं लुगडं घालत होती आणि आईच्या पदराला तोंड पुसल्यानंतर एवढा आनंद होत होता. आज तशा पद्धतीचा टॉवेल किंवा नॅपकिन, तसा रुमाल, मास्क इतकं नरम, इतकं कोमल नाही जेवढा आईचा पदर असतो, आईचा आचल असतो. ज्यांना ज्यांना आईचा पदर आहे ते भाग्यवान आहेत. पण आईलाही केव्हा राग आला नाही 12-15 वर्ष तिच्या पदराला हात पुसल्यानंतर, तोंड पुसल्यानंतर.
त्या दिवशी सहज जेवण झाल्यानंतर उठलो आणि बायकोच्या साडीला हात पुसला. हात पुसण्याचा प्रयत्न केल्याबरोबर तेवढी नरम तर लागलीच नाही, पण तिनं सुद्धा असे डोळे वटारून माझ्याकडे बघितले. मला वाटलं मी जळतो की काय. मुचकून राजानं जेवढं कालेवनाकडे बघितलं नसेल तेवढं मग तिनं माझ्याकडे बघितलं. म्हणलं जळतो की काय. आणि तसं पाहिलं तर साड्या पण आमच्या भागवताच्याच. तिच्या बाच्या घरून साडी आणलीच नाही अजून. मग लक्षात घ्या, आईचं अंतःकरण आहे. यमुनाजीच्या भव्य दिव्य पात्रामध्ये कृष्णदासजी बसले. पाऊस चालू झाला, भजनामध्ये रंगले. दिव्य पाऊस थोडा दो दिव्य भजन चालू आहे, दो पाऊस चालू आहे. आणि तिकडून यमुनेला पूर आला. कृष्णदासजी महाराज भजन म्हणतच राहिले, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. आणि अक्षरशः महाराज नदीचा पूर अंगावरून गेला. दुसऱ्या दिवशी आक्रोश झाला वृंदावनामध्ये. काय झालं असेल, काय झालं. ज्याचं रक्षण करता भगवान परमात्मा आहे त्याला काय होणार. जाको राखे सैया मार न सके कोई, जितने तारे गगन में उतने शत्रू होय. जेवढे तारे आहेत तेवढे जरी शत्रू असले तर देवानं रक्षण केल्यानंतर कोण मारणार. दुसऱ्या दिवशी सर्व लोक, शिष्य मंडळी, कोणी त्यांचे परिवारातली मंडळी, कोणी त्यांचे चाहते धावत आले. अरे कुठं बसले होते महाराज, एवढा मोठा महात्मा गेला, आता असा महात्मा होईल का नाही. ज्यावेळेस शोध घेऊ लागले पाहिले इथंच बसलेले होते. पाहिलं तर महाराज ज्यावेळेस वाळू उकरणं चालले त्यातून आतून आवाज येऊ लागला, जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. हे भाग्यवान संत आहेत. याला म्हणा हरिनामाने ताटस्थ्य भाव प्राप्त झाला. स्तब्धो भवती, इतकी शक्ती आहे हरिनामामध्ये. म्हणून हे सोशल मीडियाने, विठू माझा लेकरवाळा असेल, अनेक पेज असतील, यांनी जर एक कथा कीर्तन दाखवलं नसते सोशल मीडियाच्या माध्यमातून, आमचे वारकरी संप्रदायातील संत स्वस्त बसले नसते, चैन मिळाली नसते आम्हाला. एवढा लॉकडाऊन 2 महिन्याचा आम्ही पार पाडला, याला कारण सोशल मीडियावर कथा कीर्तन चालू आहेत म्हणून. काही दुर्जन लोक आहेत, हे पैशाशिवाय राहू शकत नाहीत. अरे लात मारतो त्या पैशाला, पैशाचं काही घेणदेण नाही आम्हाला. आम्हाला खरी कीर्तन पाहिजे. स्तब्धो होते. जी पवित्र पैनगंगा नदी आहे, या पैनगंगा नदीवर सुद्धा महान महान संत होऊन गेले. ज्या पावन क्षेत्रामध्ये मी राहतो, संत श्रेष्ठ श्री बाळाभाऊ महाराज पितळे महाराज हे महान सत्पुरुष याच पैनगंगेच्या दिव्य तटावर वस्तीस्थानाला आहेत. काय मातीची शक्ती आहे आणि काय महाराजांची शक्ती आहे, सद्गुरू बाळाभाऊ महाराजांची. असं म्हणतात, बाळाभाऊ महाराज पितळे यांनी ज्यावेळेस तांब्या भरून आणला पूजेसाठी, तर ते गावातले सगळे पवित्र देवस्थानाला पाणी घालायचे, तरी तांब्यातलं पाणी जेवढंच्या तेवढंच. ही पैनगंगा मातेची प्रीती आणि सद्गुरू बाळाभाऊ महाराज पितळे यांची भक्ती आहे. महान संत याच नदी पात्रामध्ये. पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये संत तुकामाई येळेगावचे हे संत होऊन गेले. तुकामाई एके दिवशी नदी पात्रामध्ये 3 दिवस राहिले. अक्षरशः तुकामाईचे आईवडील रडू लागले. यमुना पैनगंगा मातेची ओटी भरली. माते, जणू काय माझं लेकरू तुझ्या घरी आलेलं आहे, माझ्या लेकराचं तू ठिकाणी सांभाळ कर. 3 दिवसानंतर तुकामाई आतून भजन करत बाहेर आले. याला म्हणावं संत. आणि हे महान संत या भूमीमध्ये वाढलेले आहेत. स्तब्धो भवती यज्ञात्वा स्तब्धो भवती उन्मत्तो भवती, ही अवस्था आहे साधूंची. यम व्रता स्वप्रेमान कीर्त्या जातानुरागो द्रवचित्त उच्चहि हसते अथारोदिती गायती उन्मादवत नृत्यती लोकबाह्य. लोकसंग्रहासाठी ते कार्य करताना दिसतात, कधी कधी हसतात, कधी कधी रडतात. ही अवस्था त्यांना प्राप्त होते. सगळ्या कार्यांचा ते विसर पाडून भगवत चिंतनच करतात. असे महान सत्पुरुष हे संत आहेत. महाराज म्हणतात आत्मारामो भवती. असे महापुरुष साक्षात आत्माराम स्वरूप झालेले. आत्मारामश मुनयो. रजनी खूप सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे, तुम्ही ऐका एकदा परत. शास्त्रामध्ये मुनीची ती अवस्थाच सांगितलेली. महाराज सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती साधुजन एका जनार्दनी बानडणी जिंकून का. असे महान संत आहेत. म्हणून संतांचा महत्वाचा गुण आहे की संत हे आत्माराम स्वरूप. काही क्रिया करायचं काम शेष राहिलं नाही. वास्तवात जी क्रिया करतात ते अंगानं करूनही दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी.
सहज विषयाला म्हणून सांगतो. वास्तवात तर कर्माचा आदेशच निःश्रेयगुण्यं पथि विचरताम को विधी को निषेधा. त्यांना विधिनिषेधच नाही. कर्माचरण करावे लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हति. वास्तवात अयम अस्मी वारात वर्णन केलेलं आहे की मिच्छन कस्य कामाय शरीर मनुष्यंजरेत. काम नाही झालो पायी रिकामा. आपण यदा कदाचित अर्भकाचेसाठी पण ते हाती धरले पाठी. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत हे बोलणारे नाहीत, करून दाखवणारे. मी एका ठिकाणी वि. स. खांडेकरांचे 2 मेघ नावाची एक रूपक कथा ऐकली होती. त्याच्यात फार सुंदर होती. एक पांढरा मेघ असतो आणि एक काळा मेघ असतो. म्हणजे पांढरा ढग आणि काळा ढग. एके दिवशी पांढरा ढग विचारतो काळ्या ढगाला, का रे काळ्या ढगा कुठं चालला? तो म्हणतो, महाराज मी पृथ्वीवर चाललो. अरे कशासाठी? म्हणे पृथ्वीवर अनेक तृषाकांत जीव झालेले आहेत. चातकासारखे पक्षी माझी वाट पाहतात, मला जावं लागेल. जा म्हणले, वेड्या तुझी जागा पृथ्वीवरच आहे. त्याने काळ्या मेघाची निर्भत्सना केली. काळ्या मेघाने प्रतिप्रश्न केला, का हो दादा तुम्ही कुठं चाललात? अरे म्हणे, वेड्या तू पृथ्वीवर चालला, पण माझी पृथ्वीवर जाण्याची जागा नाही. माझी जागा स्वर्गात आहे, कारण मी उंच आहे. आणि पांढरा ढग म्हणजे नुसता बोलणारा होता, नीतिमत्तेच्या गप्पा मारणारा होता, नुसता वर करणे. ऊपर से तो बहुत बने अंदर की तो राम जाने. वि. स. खांडेकरांनी फार सुंदर चिंतन केले. पांढरा मेघ आणि निघाला स्वर्गाच्या दिशेने. योगायोगानं पोचलाही स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये पोचल्यानंतर तिथे विचारतो द्वारपालाला, अरे द्वारपाल, मी पांढरा मेघ आहे आणि मला स्वर्गामध्ये माझी जागा आहे. द्वारपालही आता इंद्राचा द्वारपाल म्हणजे तोही हुशारच होता. त्याने सांगितलं, हो महाराज, स्वर्गामध्ये आतापर्यंत तर एकच जागा होती. अरे हो, ती जागा माझीच असावी. नाही म्हटलं, महाराज माफ करा, ती जागा नुकतीच दिल्या गेली. म्हणे, अरे माझ्याशिवाय जागा कोणाला दिली? म्हणे, ही जागा काळ्या मेघाला दिली. त्यावेळेस पांढऱ्या मेघाने विचारलं, अरे काळा मेघ तर दिसायलाही सुंदर नाही, त्याची करणीही सुंदर नाही, तो पृथ्वीवर राहतो, मी तर उंच आहे, मी दिसायलाही सुंदर आहे. त्यावेळेस त्या द्वारपालाला दिलं उत्तर फार मजेशीर आहे. म्हणजे महाराज, इथं दिसण्याला किंमत नाही. जो विश्वासाठी आपलं जलधन खर्च करतो, अनेक तृषाकांत झालेल्या पशु पक्ष्यांचा जीव शांत करतो, शेतकऱ्यांसाठी जो बरसतो, त्या काळ्या मेघाची या ठिकाणी कीव केल्या जाते. तुमच्यासारखे दिसायला सुंदर असतील त्यांची कीव केल्या जात नाही. म्हणून आमचे संतही तसेच आहेत, काळ्या मेघासारखे. विश्वासाठी त्याने ज्ञान लोपले ज्ञान जगी. इथं नेनं ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. असे ज्ञानोबरायासारखे संत, त्यांनी या विश्वासाठी आज एवढं त्रास सहन केला. आणि म्हणून तुका म्हणे, तोचे संत सोशी जगाचे आघात. या पद्धतीनं संतांनी जगाचे आघात सहन केले आणि या संतत्व पदवीपर्यंत येऊन पोचले. वास्तवात त्यांना तर कर्म नाही, जे जे कर्म आहे तर स्वतः करून दाखवतात. महाराज वर्णन करतात, स्वतः पायी वारी असेल, स्वतः परमात्म्याचं नाव हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम ते स्वयंक्रियेने. जरी यदा कदाचित परिपूर्ण अवस्थेला जरी प्राप्त झाले असतील तरी सुद्धा त्यांनी कधी भजन सोडलं नाही. काय करते ते भजन? महाराज वर्णन करतात. काय करते त्या परमात्म्याचं ज्ञान? तर यज्ञात्वास मुत्व भवती स्तब्ध भवती आत्मारामो भवती. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. या अतिउच्च कोटीपर्यंत ते संत महात्म्या जाऊन पोहोचतात. असे महान संत आहेत. भाग्यवान होता पण या संत भूमीमध्ये विश्वामध्ये जन्माला आलो. संतांचं कार्य फार मोठं आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये फार विशालता आहे. तुमच्या आमच्यासारखे सामान्य आज्ञ पुरुष जर त्यांच्याकडे गेला तर त्यांना मोठं बनवण्याची ताकद संतांमध्ये आहे. किती शक्ती! आम्ही पूजनीय सद्गुरू भाऊंकडे गेलो. आमच्याकडे तर काय नव्हतं, दिंडीमध्ये पळून गेलेलो होतो. भाऊने अंगीकार केला आणि आज बोलण्याचं सामर्थ्य त्यांनी दिलं. या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी कथा कीर्तनाच्या निमित्ताने बाहेर जातो, ज्यावेळेस सद्गुरू भाऊंचं नाव सांगितलं जाते त्यावेळेस लोक आम्हाला आदराने आमचा बहुमान आम्हाला देतात, आमची किंमत करतात. हे संतांचं देणं आहे, बहुवावपोटी समर्थाचे. म्हणून संत हे फार महान आहेत.
कसे असतील हो संत? एक श्लोक सांगतो आणि सेवा समाप्त करतो. छायामन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे फलन्त्यपि परार्थाय वृक्षः सत्पुरुषाय. कशाप्रमाणे असतील हो संत? कसे असतात हो संत? तर शास्त्र सांगते छायामन्यस्य कुर्वन्ति, संत हे वृक्षासारखे आहेत. सावली ही दुसऱ्यांना, छायामन्यस्य कुर्वन्ति, सावली दुसऱ्याला. स्वयं तिष्ठन्ति आतपे, आपण उन्हात उभे राहतात. फलन्त्यपि परार्थाय, त्याचे फळ मात्र दुसऱ्याला. म्हणून वृक्षः सत्पुरुषाय, म्हणून साधू आणि वृक्ष हे समान आहे. जो खंडावया घाव घाली का लावणी जायने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे दैसा. ही समानता आहे वृक्षामध्ये आणि साधूमध्ये. बहिणाबाई चौधरीच्या गाईला मारलं गेलं आणि वळ मात्र तुकोबरायांच्या अंगावर उठावेत, ही तशी ताकद आहे. तो खांडावया घाव घाली का लावणी जायने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे दैसा. म्हणून संत हे महान सत्पुरुष आहेत आणि त्यांचे गुणवर्णन करण्याचा योग आज आलेला आहे. एका मिनिटाचे एक उदाहरण सांगतो. वृक्षासारखे संत आहेत. एक सामान्य सद्गृस्त होता, अनाथ बालकांचा सांभाळ करत होता. 2 अनाथ बालक होते, त्याचा आश्रयदाता तो बनला. गावोगावी जायचं, घरोघरी जायचे, भिक्षा मागायची आणि त्या मुलांना त्या ठिकाणी जेवू घालायचं. एके दिवशी मुलांना खूप भूक लागली पण भिक्षा काही मिळाली नाही. हे महाराष्ट्र असाच आहे. ज्यांना गरज आहे त्यांना देत नाही आणि ज्यांना गरज नाही त्यांना बळजबरीने त्यांच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करतात. भिक्षा मिळाली नाही, भूक लागली मुलांना. मुलं तर बाप समजून त्यांच्याकडे रडू लागले. त्यावेळेस शेजारी आंब्याचं झाड होतं. त्या सद्ग्रस्ताने आपल्या आश्रयात असणाऱ्या 2 मुलांना काहीतरी खायला दिलं पाहिजे म्हणून एक दगड मारला आणि त्या आंब्याच्या वृक्षाला मारल्याबरोबर आंब्यानं 2 फळं दिले. त्यावेळेस दुसरा दगड ज्यावेळेस मारणार त्यावेळेस महाराज अनेक शिष्यासह एक महात्मा त्या आंब्याच्या खालून चालला होता. तेवढ्यामध्ये एक दगड फार वेगाने महात्माजींच्या डोक्यात लागला. महात्मा तळपणारं ऊन होतं, त्यामध्ये खाली पडले, कोसळले, बेशुद्ध झाले. विद्यार्थ्यांनी महात्म्याला आश्रमात नेलं. आश्रमात नेल्यानंतर वैद्योपचारानंतर महात्मा स्वस्थ झाले, उठून बसले. मुलांनी ज्या गृहस्थाने दगड मारला त्याला कैद करून आणलं होतं महाराजांच्या समोर. बघील महाराज, ज्यांच्यामुळं एवढा आघात तुम्हाला झाला तो हा समोरचा व्यक्ती आहे. याने तुम्हाला दगड मारला, याला काय सजा द्यायची ते तुम्ही ठरवा, याला लगेच सजा द्यायची आहे. त्यावेळेस महात्माजीने सांगितलं, अरे बाबा कोण आहे तो एकदा विचारून घ्या. त्याने सांगितलं, महाराज मला क्षमा करा, मी या 2 अनाथ मुलांचा आश्रयदाता आहे. 2 मुलांना अतिशय भूक लागली होती, भिक्षा मागितली, अनेक दारोदार फिरलो पण कोणी भिक्षा दिली नाही. म्हणून आंब्याला दगड मारल्यानंतर एका दगडात 2 आंबे मिळाले आणि दुसरा दगड तुम्हाला लागला, महाराज मला क्षमा करा हो. तेव्हा महात्माजीने सांगितलं, ठीक आहे बाबा. अरे विद्यार्थ्यांनो, या सद्ग्रस्ताला, या महापुरुषाला मी माफी मागतो. याला माफ करा, याला घरी जाऊ द्या, याला मी देऊ काही शकत नाही. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रश्न केला, बाबा ज्याने तुम्हाला दगड मारला त्याला तुम्ही माफ करणार? महात्माजी उत्तरले, बरोबर आहे. अरे माझ्या डोळ्यात देखत या सद्ग्रस्ताने आंब्याच्या झाडाला दगड मारला तर त्या आंब्याच्या झाडाने 2 आंबे दिले आणि मी मात्र दगड मारून सुद्धा एवढा निर्दयी आहे, दगड मारून सुद्धा या महापुरुषाला काही देऊ शकत नाही. खरोखर सांगा मी किती निर्दयी आहे रे, म्हणून मी याला माफी देतो. एवढे महान संत असतात. एवढं संतांचं अंतःकरण हे विश्वव्यापी असते. म्हणून ज्यांना समाजाने मारलं त्यांच्यासाठी सुद्धा ज्ञानोबारांनी पसायदान मागितलं. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. असे महान संत पुरुष आपल्या परिसरामध्ये सुद्धा आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य तेजस्वी बाबा, आश्रबाबा महाराज, समर्थ सद्गुरू गजानन महाराज, माझा आराध्य दैवत संत श्रेष्ठ श्री गोपालेश्वर महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य संत मुंसाजी महाराज, सद्गुरू भाऊ महाराज, या सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करतो.
आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. म्हणून या कोरोनाचा संसर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वांना एक नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी घरात बसा, स्वस्थ राहा, स्वच्छता घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला घाबरू नका, परंतु कोरोनापासून सावधगिरीने पाऊल टाका. गावोगावी आजार रुग्ण वाढत आहेत, म्हणून आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. स्वतःचं हेल्थ इज वेल्थ म्हणतात. स्वतःची काळजी घेणं हेच आपल्या सर्व शरीर माध्यम खरु धर्म साधनम. आणि ज्यांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रवचन ऐकलं असेल त्या संपूर्ण कीर्तनकार मंडळीचं कारण लांब मोठे मोठे विभूती आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांनी या सेवेचा लाभ घेतला आणि ज्यांनी मला ही सेवा करण्याचा सौभाग्य प्राप्त करून दिलं ते आमचे प्रिय मित्र श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज मवाळ. अनंत वेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली, परंतु मला नाही आवडलं. म्हणतात तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन. ती आज घडी आली, तुका म्हणे घडी घडीने साधावी. म्हणून घडीचाही टाईम संपलेला आहे, म्हणून ती घडी आज आली. आणि म्हणून हा योग आला. कुठे माझा लेकरवाळा यांनी माझा स्वीकार केला, त्याबद्दल आमचे ऋषी महाराज आळंदीकर, आमचे पांडुरंग दादा त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. खरोखर आज मला सेवेसाठी संधी दिली म्हणून तुमच्या सर्वांचे मी आज कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो.